सांगितल्या मोर्चा काढत असताना जे बाधित शेतकरी आहेत आणि त्यांची सर्व गावं आहेत त्यांची भूमिका सांगितली आणि त्यांना निवेदन दिलं तर सरकारला त्यांनी कळवावं की या जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग येऊन जाऊ नये. आज या मोर्चातून शेवटचा एक प्रकारे निकालाचा इशारा आपण दिला काय सरकारने हे जिल्ह्यामध्ये नोंद घेतली पाहिजे आणि सर्वांशी संवाद साधला पाहिजे. सरकार संवाद न साधता मोजणी करायला लागली आणि त्यामुळं आम्ही म्हणून ते आम्ही करू शकतो अशा प्रकारचं सरकार असेल तर त्याचा विरोध हा स्वाभाविक आहे आणि म्हणून या जिल्ह्यातच नाही तर 12 जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ रस्त्याला विरोध केलेला आहे. शक्तीपीठापासून सर्व शक्तीपीठापासून हा रस्ता मोठ्या मोठ्याने लांब नेलेला आहे. पंढरपूरच्यात येत नाही, तुळजाभवानीच्या मंदिरात येत नाही आणि त्यामुळं शक्तीपीठाचं नाव आहे पण रस्ता मात्र लांब पाहिजे त्यामध्ये अलीकडे दावा केला तर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करणारा प्रस्ताव होता 2014 मान्य होणार नाही दावा केला. मला त्याच्याबद्दल प्रदूषणाचा वापर करून घोषणा केल्या जातात अजूनही यापुढच्या काळात सुद्धा तो प्रकार होणार. मलाच फरक होतो जनतेचा. पहाटे 3 वाजता 4 वाजता जाऊन खांद्यावर चढून घ्यायला मोबाईल